धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ आत्ता अर्ध्या तासापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली आणि हे सभेसाठी आलेले काही बांधव आहेत, काही वृद्धसुद्धा आहेत या ठिकाणी. काय सांगाल, काय म्हणले मोदीजी? मोदीजींनी नक्कीच एक उज्ज्वल भविष्याची गॅरंटी आपल्याला आत्ता सभेतून दिलेली आहे. मागच्या 10 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी सविस्तर मांडलेलाच आहे आणि येत्या काळात मोदीजींच्या ज्या काही योजना आहेत उज्ज्वल भविष्यासाठी, विकसित भारतासाठी, त्यासाठी आपल्या धाराशिव जिल्ह्याचा एक लोकप्रतिनिधी त्यांचे मनगट अजून मजबूत करण्यासाठी निवडून देण्यासाठीची एक विनंतीच म्हणा त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील सर्व मतदारांना केलेली आहे. खरं बोलत होते का सगळं? हो, हे नक्कीच खरं बोलत होते, कारण की आमचा आकांक्षित जिल्हा आहे हा. 11-21 TMC पाण्याचा प्रश्न असेल किंवा सोलापूर तुळजापूर रेल्वे मार्गाचा प्रश्न असेल, या गोष्टी कोण सोडू शकतील तर मोदीजी सोडू शकतील ही अपेक्षा आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही युवक म्हणून नक्कीच त्यांच्या पाठीशी उभं राहू. यावर मोदीजीच्या पाठीशी नक्कीच. म्हणजे कोण होणार खासदार? अर्चनाताई पाटील खासदार होणार. ठीक आहे. ऐकलं का भाषण? अर्चना पाटील मतदान करणार आम्ही. कुणाला? अर्चना द्यायला. का बरं? कामं केली आमची, पगार चालू केले. कुठल्या गावातले तुम्ही? इथले किनी. काय काम केलं तुमचं? काय बी शेतातले पगार हे, शेतकरी पगार हे. आजोबा हां, काय सांगाल? तुम्ही तर काय फोटो घेऊन बसले? हां, काय सांगाल? पद्मसिंह पाटलाचे कार्यकर्ते आहो मी, जुने. बरं, काय मग हे बाकीचे जर म्हणते डॉक्टर साहेबांनी तर काहीच केलं नाही. काम तलाव केले, रोड केले, बंधारे, पाणी. पद्मभूषण डॉक्टर साहेबांनी केले. बरं, ते पुढचे ते खासदार आहेत ते म्हणतात ते काहीच केलं नाही त्यांनी 40 वर्ष. केलंय. आता कोण खासदार व्हायला पाहिजे? अर्चनाताई पाटील. काय सांगाल? तेरणा हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी राणा जगदीश पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील जेवढे बी रुग्ण असतील यांना मोफत सेवा त्या ठिकाणी निर्वळा मिळते. एक चांगल्या प्रकारचं आरोग्याचं काम या ठिकाणी दादांच्या हातून होताना जिल्ह्यामध्ये दिसत आहे. तसंच विम्याचं बी जिल्ह्याचं नेतृत्व ते चांगल्या पद्धतीने करत आहेत. त्यासाठी आमचं वेळेचं मत हे अर्चनाताई पाटील यांना घड्याळाला होणार. तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून घोटाळा झाला म्हणले ते खासदार ओमराजे निंबाळकर. नाही, जे काही असेल ते खोट्या बातम्या आहेत असं आमचं 100% म्हणणं आहे. काय सांगाल? डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंबाचे आम्ही फॅन आहोत 3 पिढ्यापासून. फक्त डॉक्टर साहेब कुटुंब, बाकी काही नाही. विकासाचं राजकारण 1 नंबर काम करणारं कुटुंब आहे. दुसरं काम करून मी केलं म्हणणार नाही. आणि समोरचा पार्टी जी आहे भंगार चोर, तो काही काम करीत नाही, नुसतं बोल बच्चन करतो. कोण? ओमराजे. काहीच काम करीत नाही, नुसतं बोंबा मारतो. आमच्या गावात साधं एकट्यानं 10 रुपयाचं काम दिलेलं नाही. किनी. आमच्या गावात जेवढी ग्रामपंचायत 5 ग्रामपंचायत बांधलेत, सभागृह बांधले, अंगणवाड्या, जेवढं काय काम केलेलं आहे फक्त डॉक्टर साहेब कुटुंबानंच केलेलं आहे. अगोदर डॉक्टर साहेबांनी बांधारे जे मागल ते दिलेलं आहे. काय पाहिजे आणखीन? कसं म्हणते 40 वर्ष काय त्याला काय फेकण्यास ह्यांच्यावर बोलण्याशिवाय त्यानं आजपर्यंत दुसरं काय बोललं आहे का? साध्या पाहुणेरावच्या जरी शुल्लक कार्यक्रमाला गेला तर डॉक्टर साहेबाचं नाव घेतल्याशिवाय त्याला एक पाण्याचा घोट जात नाही. त्यानं आयुष्यात काय केलं? दुसरं एक काम केलेलं नाही. कोण उचलला नाही. काय काम आहे का? काम केलं का कुणाचं? काही सुद्धा काम करत नाहीत. अर्चनाताई खूप 1 नंबर काम करतात. एकदा जर त्या खासदार झाल्या तर त्यांच्यासारखं कामच कोण चांगलं करू शकत नाही, आम्हाला माहीत आहे. राणादादा एवढं पीक विमा अनुदान शेतकऱ्यासाठी सगळे 1 नंबर अभ्यासपूर्वक एकदम शांत संयमी आणि धाडाडीचं नेतृत्व आहे. असं उगं भंकबाजी बिनाकामाचं फेकाफेकी असलं फालतूगिरी अजिबात नाही. काम काम काम. कोण खासदार आता व्हायला पाहिजे? अर्चनाताई पाटीलच 100% व्हायलाच पाहिजे, झाल्याच पाहिजे. मोदी साहेबाची गॅरंटी आहे. हर हर मोदी, घर घर मोदी. आज काय मोदींनी सांगितलं ते काय वाटलं? मोदी साहेब विकास आपल्याला एवढं म्हटलं कोट्यावधी रुपयाचा आज अगोदरच दिला आहे. खासदार व्हायच्या अगोदरच दादांनी देवीसाठी एवढं तुळजाभवानीसाठी आणलेलं आहे. 1320 कोटी काहीतरी. रेल्वेचं काम चालू आहे, बसस्टँडचं काम चालू आहे. आता इथून खासदार झाल्याच्यापेक्षा तरी मोठ्या पट्टीने येणार. त्यामुळे हा रस्ता सुद्धा कुरुडवाडी आणि लातूरपर्यंत मेन हायवे स्वतःनं अडवलेला आहे. तो पण रस्ता त्यानंच अडवला आहे. ओमराजेनं अडवलेला आहे. त्याला कमिशन दिलं नाही म्हणून सगळे शिवेगाळ करून कमिशन घेणारा माणूस आहे तो.
ठीक आहे. काय नाव म्हणले? विनायक जीवन हातगुडे. थँक्यू. एकंदरीतच आपण मोदीची सभा झाल्यानंतर जे हे राजकीय हे सगळे फॅन आहेत, पाटील कुटुंब असेल, राणादादा असतील किंवा अर्चनाताई पाटील असतील, यांच्यासाठी हे सभेसाठी आले होते आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आत्ताच्या काळात अर्चनाताई पाटील होणं जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचं आहे. श्रीराम क्षीरसागर, नवभारत, धाराशिव.